हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत मागणीचे विश्लेषण। जर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण मी सविस्तरपणे 2 चॅप्टर सांगितलेले असणार आहे। पहिल्या चॅप्टरमध्ये आपलं असं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, ठीक आहे। सेकंड जो चॅप्टर होता आपला तो होता उपयोगितेचे विश्लेषण कशा प्रकारे केले जाते, ते सगळं मी सविस्तरपणे सेकंड चॅप्टरमध्ये म्हणजे युनिटमध्ये सांगितलेलं असणार आहे। आता हा जो थर्ड चॅप्टर होता आहे आपल्याला, तो आहे मागणीचे विश्लेषण कशा प्रकारे केलं जातं। आता जो तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण मी एक व्हिडिओ पहिलेच अपलोड केलेला असणार आहे यूट्यूब चॅनलमध्ये, ठीक आहे। आता त्यामधील काही भाग आपल्याला राहिलेला होता तर ते आज आपण पूर्ण करणार आहोत। तर बघा, मागणीचे विश्लेषण हा जो आपला तिसरा युनिट आहे त्यामध्ये काय शिकायचं होतं आपण, व्याख्या, प्रस्तावना, व्याप्ती सगळं शिकलो, वैशिष्ट्य काय ते शिकलेलो, वैयक्तिक मागणी म्हणजे काय, बाजार मागणी म्हणजे काय, हेही सगळं शिकलेलं असणार आहे, ठीक आहे। आता त्यामध्ये आपण वक्र बघितलेले होते, एक वरून खाली जाणारा होता, ठीक आहे, एक ऋणात्मक होता तर एक धनात्मकतेची गोष्ट करत होता, ठीक आहे। आता बघा त्यामध्ये ते म्हणतात की मागणी वक्र जो आपण शिकलो तो डावीकडून उजवीकडे वरून खाली नेण्याची काही ना काही कारण असली पाहिजे, तेव्हाच ते जात असते। म्हणून ते म्हणतात आज आपल्याला काय शिकायचं आहे, त्याची कारणे शिकायचं असणार आहे। तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिलं कारण काय आहे तर घट्ट सीमांत उपयोगितेचा नियम। आता बघा, घट्ट सीमांत उपयोगितेचा नियम। आता जर तुम्ही एखादी वस्तू कधी खाल्लीच नसेल किंवा बघितलीच नसेल तर तुम्हाला काय असते, क्युरियोसिटी खूप असते, अरे बापरे ही वस्तू तर माझ्याकडे आहे नाही तर मला काय पाहिजे, ती घेतली पाहिजे किंवा मी ते खाल्ली पाहिजे, मी बघितली तर पाहिजे, पण खूप क्युरियोसिटी असते। पण नंतर जसं जसं तुम्ही बघितलं तर क्युरियोसिटी तुमची काय होते, कमी होते। जसं पहिल्यांदा जर तुम्ही मोबाईल हाताळत असेल, ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटते, अरे वाज माझ्याकडे मोबाईल आलेला आहे, मग तुम्ही छान त्याला काय करता, कवर लावता, वॉलपेपर लावता, त्याला छान साफ व्यवस्थित ठेवता, ते व्यवस्थित क्लीन करता, आणि मग तुमच्याकडे ती वस्तू आहेच आता, तर ती तुम्ही काय करता, 1 महिन्यानं 10 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्हाला काय कंटाळवाणी वाटते, मग तो जो तुमचा सीमांत उपयोगितेचा दर आहे तो काय असणार आहे, घटणार आहे की नाही, पहिले हाय लेवलमध्ये, मग तो काय करते, घटत जाते। अशी आपण वस्तूची पण आपण काय करू, स्वतःच्याकडे जी वस्तू असते त्याचं निरीक्षण करा का तुम्ही पहिले त्याची क्युरियोसिटी किती होती नंतर किती होती हे तुमच्या लक्षात येते। म्हणून अर्थशास्त्रज्ञांना पण काय होतं, त्यातच क्युरियोसिटी होती, म्हणून त्यांनी पहिले काय दिलेले आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम। आता म्हणतात एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते। म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नग संख्येची मागणी करते, बरोबर आहे। आपण आकृतीद्वारे पण सांगितलेलं होतं, म्हणजे एखादी वस्तू जर 100 रुपयाला मिळत असेल, ती 1 किलो जर 100 रुपयाला मिळत असेल असं आपण कन्सिडर करून, तर तुम्ही काय करायला 1 किलो घ्याल, ठीक आहे। आणि ती जर वस्तू 10 रुपये किलोने मिळत असेल तर तुमची काय असणार आहे, म्हणजे ती वस्तू घेण्याची गरज काय असणार आहे, जास्त असणार आहे, ठीक आहे। आता बघा, आता आपला उन्हाळा लागलेला, आंबे 150 रुपये किलो आपण कन्सिडर करून, तर तुम्ही किती घ्याल, तुमच्याकडे 150 रुपये असेल, कन्सिडर करा की माझ्या बॅगमध्ये 150 रुपये, तर तुम्ही आंबे किती घेऊन जाल, 1 किलो। 300 रुपये असेल तर किती घ्याल, 2 किलो, बरोबर आहे। म्हणजे तेच इथे सांगितले की म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त वस्तूची काय करते, नगाची तो मागणी करणार आहे, साहजिकच आहे। स्वतःवरूनच आपण काय करायचं, आपण ॲनालिसिस करायचं, अरे माझ्याकडे जर 150 रुपये असेल तर मी 1च किलो घेईल, माझ्याकडे जर काय असेल 300 रुपये असेल तर मी 2 किलो घेईल, बरोबर आहे। आणि तेच जर वस्तू तुम्हाला 50 रुपये किलोने मिळाली तर तुम्ही किती घ्याल, बरोबर आहे, जास्तच घ्याल ना, त्या नगाची मागणी संख्या काय कराल, जास्तच कराल ना। 1 किलो घ्याल का तुम्ही, नाही, मग तुम्ही तर काय कराल, 3 किलो किंवा 4 किलो जेही असेल तुमच्याकडे पैसे त्या हिशोबाने कन्सिडर कराल। मग हे जे घट्ट सीमांत उपयोगितेचा नियम आहे इथे लागू होतो ना, ठीक आहे, पहिलं कारण। दुसरं कारण काय असणार आहे, उत्पन्न परिणाम। आता वास्तव उत्पन्न काय आहे ते आता आपण बघणार आहोत। तर जेव्हा किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याची खरेदी जी शक्ती असते ती वास्तव उत्पन्न वाढते, त्यामुळे ते सर्वसाधारण वस्तूची जास्त प्रमाणात मागणी करू शकतात आणि त्याला उत्पन्न परिणामही असे म्हणतात। आता उत्पन्न परिणामामध्ये काय आहे, एखादा उपभोक्ता आहे, ग्राहक आहे, आपण स्वतःलाच कन्सिडर करून आपली जर क्रयशक्ती जास्त असेल, ठीक आहे। आता मी म्हटलं आपल्या जर पेमेंट आता 50,000 रुपये आपण कन्सिडर करू, ठीक आहे, 50,000 रुपये मंथली आपल्याला मिळते, तर आपली क्रयशक्ती जास्त, मग आपण काय करून त्या वस्तूचा जास्त प्रमाणात उपयोग करून, जास्त प्रमाण वस्तू खरेदी करून, आणि ते जर एखादा व्यक्ती असेल ज्याचा फक्त 10,000 रुपये पेमेंट आहे मंथली, ठीक आहे, मग तो त्या वस्तूची कमी उपयोगिता करेल की जास्त उपयोगिता करेल,
कमीच उपयोगिता कर, अरे बाबा त्याच्याकडे 10 रुपये, तुमच्याकडे 50,000 रुपये मंथली येऊन राहिलेले आहे, 40,000चा डिफरन्स आहे, मग त्याची घेण्याची जे ही गरज असणार आहे तो कमीच प्रमाणात घेणार आहे, कारण त्याला मंथली 10,000 रुपये चालवायचे आहे, जोपर्यंत त्याचा दुसरा पेमेंट त्याच्या हातात येत नाही. ठीक आहे. आणि म्हणून हे काय आहे, वास्तव उत्पन्न किती आहे त्याच्यावर पण तुमची क्रयशक्ती अवलंबून असते त्या वस्तूची घेण्याची. ठीक आहे, खरेदी करण्याची. आता नंतर बघूया पर्यायिता उपयोगिता. आता पर्यायिता उपयोगिता म्हणजे काय, ते म्हणतात की पर्यायी बाबत असे दिसून येते की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूची मागणी करतो. बरोबर आहे. आता म्हटलं आपण सकाळी उठल्यावर चहा पहिले पाहिजे राहते. ठीक आहे. चहा कशाने बनतो, पाणी, दूध, साखर, चहापत्ती आणि मेन म्हणजे गॅस. ओके, असं तर आपण कन्सिडर करून आणि स्वाद येण्यासाठी आपण काही ना काही मसाले यूज करतो किंवा अद्रक टाकून देतो. आता पर्यायी वस्तू म्हणजे काय, तुमच्याकडे साखरच नसेल तर तुम्ही पर्याय म्हणून काय टाकू शकता, गुळाचा चहा पिऊ शकता. बरोबर आहे. दूधच नसेल तर पर्याय म्हणून तुम्ही काळा चाय पण पिऊ शकता. आहे ना पर्याय, त्याच्यामध्ये विकल्प तर दिलेले असणार आहे, काही ना काही तर असेलच. साखर नसेल तर गुळाचा चहा प्याल. ठीक आहे, तशी पण शुगर वाढून जाते म्हणते. ठीक आहे, तर तुम्ही गुळाचा चहा प्याल, म्हणजे पर्याय उपलब्ध असलं तर ते काय म्हणतात, एखाद्या वस्तूची किंमत वाढली तरी त्याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही, कारण पर्याय आपल्याला वरती उपलब्ध दिलेला आहे. हा नसेल तर तो घ्याल. बरोबर आहे. म्हणून त्यामध्ये आपल्याला आणि ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्याची मागणी कमी असते. बरोबर आहे की नाही. आता बघा सणासुदीचे दिवस जेव्हा येतात, ठीक आहे, तर तुम्हाला एखादी वस्तूची 50 रुपयाला मिळत असेल, पहिले तीच वस्तू 100 रुपयाला मिळत असेल तर तुम्ही काय कराल, वाढते की नाही. मग ते जे प्राईस आहे मग त्याच्यामध्ये पण काही आपल्याला काही विकल्प दिलेले असते, अरे ती 100 रुपयाची न घेता आपण काय करून 40 रुपयाची पण वस्तू मिळते, याच्याने पण आपली गरज भागत आहे. म्हणून तेही इथे पर्याय इथं अवलंबन आपण करू शकतो. त्यावरून असे दिसून येते की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आहे. हे आपण पहिलेच बघितलेलं आहे की किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध आहे. एक वरती जाईन तर वस्तूची किंमत आपण काय करून कमी करू, म्हणजे वस्तू काय करतो कमी प्रमाणात घेऊन, आणि वस्तू वाढली तर आपण ती वस्तू काय करून कमी प्रमाणात घेऊन. बरोबर आहे ना, असंच आपण करतो ना. म्हणून ते म्हणतात ते याच्यामध्ये काय असणार, व्यस्त संबंध आहे. आपण पहिलेच बघितलं आहे, काय नवीन होतं, आपण पहिले शिकलेलं असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की एखादी वस्तूची मागणी म्हणजे पैशांनी वाढली ती वस्तू तर आपल्याला काही फरक पडणार आहे का, नाही, कारण आपल्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे. ठीक आहे. नाही तर आपण चहाच पिणं बंद करून देऊ, असं करतो का, नाही. आपण 2 टाईम चहा पित असेल तर आपण एकच टाईम चहा पिऊन, कळलं. म्हणजे हेही त्याचे काय आहे, वाढीचे प्रमाण इथे दिलेले असणार आहेत. आता बघा, आता आपला चौथा जो पॉईंट आहे तो ते काय म्हणतात, आता विविध उपयोगी वस्तू. आता विविध उपयोगी वस्तूमध्ये काय येणार आहे, जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागविण्यासाठी वापरली जाते अशा वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, आणि या उलट अशा वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. पहिलेही बघितलेलं आहे. ठीक आहे. मग जर आपण म्हणू का सणासुदीच्या दिवशी जेव्हा दिवस राहते तेव्हा अनेक वस्तू आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. आता आपण म्हटलं की दिवाळीमध्ये आपल्याला नवीन कपडे घ्यायचे आहेत तर तुम्ही काय घ्याल, मी म्हटलं मला सलवार सूट घ्यायचं आहे. सलवार सूट खूप महाग असेल, पण आपण पर्यायी वस्तू काय घेऊ शकतो, दुसरे पण वस्तू घेऊ शकतो. अरे मी साडी घेऊ शकते, मी एखादा लाचाच घेऊ शकते, किंवा मी एक टॉप पण घेऊ शकते, काही पण घेऊ शकते नवीन. म्हणून ते म्हणतात विविध उपयोगी वस्तू आहेत आपल्याकडे, आणि ते जर वस्तूची किंमत त्यावेळेस वाढली असेल तर आपण दुसरी पण वस्तू घेऊ शकतो. कळलं ना. आता बघा, आता आपण बघूया नवीन उपभोक्ते कसे असतात. आता जेव्हा वस्तूच्या किमतीत कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. बरोबर आहे. वस्तूची किंमत कमी झाली तर तुम्हाला काय वाटते, तुम्ही ती वस्तू काय करा, जास्त परचेस कराल. म्हणजे ती वस्तू तुम्हाला जर 10 रुपये किलो मिळत असेल तर तुम्ही जास्त घ्याल. मग नवीन लोक काय येणार आहे, ते वस्तू घ्यायसाठी पण येणार आहे. आणि म्हणून ज्यांना त्या वस्तू खरेदी करणे परवडते अशा वस्तूच्या किमती कमी झाल्याने वस्तूच्या एकूण मागणीमध्ये पण वाढ होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या भारतामध्ये बघितलं तर आपण बोटावर मोजण्याला एक लोक आहो का, नाही, आपण भरपूर सारे म्हणजे करोडोंनी संख्या आपलीवाली. मग त्यामध्ये जर एखादी वस्तूची मागणी वाढूनच गेली, ठीक आहे, मागणी वाढली तर जरुरी का आपण नाही घेत पण दुसरे घेत नसेल. आता सोन्याचे भाव एवढे दराने म्हणजे आपण लाखोनी वाढलेले आहे.
आहे, तर आपण नाही घेत म्हणून दुसरे लोक घेणार नाही का? आहे ना घेणार. ज्यांच्याकडे त्यांची क्रयशक्ती पेमेंट भरपूर आहे ते लोक घेऊ शकतात. आपला पेमेंट नाही आहे तो आपण नाही घेणार, बरोबर आहे ना? मग त्याच्यामध्ये नवीन उपभोक्ता येणार आहे की नाही, नवीन ग्राहक येणार ना, असंच इथे सांगितलेलं असतं. आता हे म्हणतात हे करून बघा. आता वस्तूची किंमत दिलेली आहे, तुम्हाला मागणी काय दिलेलं आहे, पत्रक दिलेलं आहे. पहिले पण तुम्ही बघितलेलं होतं. मग किमतीने काय दिले ते किलोनी दिलेले आहे. ते म्हणतात की इथे बघा 300, 350, 300, 250, 200, 150 आणि 100 ही वस्तू काय म्हणजे ही जी वस्तूची आपण काय म्हणू किंमत आहे, तर ही कमी होत आहे. पहिले 350 होती, मग 300 झाली, मग 250 झाली, मग 200 झाली, मग 150 झाली, मग 100 झाले. आता ही जी वस्तूचे प्राईस जर कमी होऊन राहिलेले आहे, मग इथे किलोची जेव्हा मागणी करून ही वाढणार आहे की जास्त होणार आहे? ऑफकोर्स काय होणार आहे, कमीच होणार असणार आहे. आता बघा इथे जर 350 रुपयाचा मी 3 किलो जर घेतलं तर 300 रुपयाला मी किती किलो घेईन? मी इथे काय करते 5 किलो लिहून घेते. ठीक आहे, 5 किलो तर मी घेऊ शकते. आता 250ने इथे काय झालेलं आहे, प्राईसनी कमी झालेलं आहे, तर मग किलोने किती दिलेली आहे? 10 किलो मी काय करेल, परचेस करेल. आता इथे वस्तूची किंमत अजून कमी झालेली आहे, तर मी परचेस काय करेल, इथे 15 परचेस करेल. 15 किलोनी वस्तूची किंमत काय करेल, मी परचेस करेल ती वस्तू. आता इथे 150 रुपये दिलेले आहे, तर मी काय करेल, जास्तच वस्तू विकत घेणार आहे. ठीक आहे, मग इथे आपण काय करून 25 करून टाकून अशा रुपयाने काय करते ते किलोनी इथे वाढत आहे आणि रुपया काय होत आहे, कमी होत आहे. म्हणजे याच्यामध्ये वेळचा संबंध आहे की नाही? आता इथे 100 रुपये झालेली आहे त्या वस्तूची किंमत, तर इथे काय झालेली आहे, 30 किलो तो व्यक्ती काय घेत आहे, ती वस्तू विकत घेत आहे, आपल्या घरी घेऊन जात आहे. कळलं? म्हणजे जसंची किंमत कमी होत आहे तसं काय होत आहे, लोकांची त्या वस्तूबद्दल मागणी काय होत आहे, वाढत असणार आहेत. तेच जर इथे कॉन्स्टंट असेल तर ती वस्तू काय असणार आहे, कॉन्स्टंट घेणार आहे. म्हणजे तेवढेच वस्तू रुपयामध्ये ते घेणार आहेत. ठीक आहे, आता बघा हे झालं आपलं. आता मागणीचे प्रकार बघा. आता मागणी तर आपण बघितले, मागणीचे पत्रकही बघितले, वैयक्तिक पत्रक बघितले, बाजार मागणी पण बघितली. आता त्याचे काही ना काही प्रकार पण असले पाहिजे. आता बघा हे किती प्रकार आहे, 5 प्रकार. याच्यामध्ये 6वा प्रकार दिलेला आहे का? नाही. तर बघा मागणीचे जे प्रकार आहे ते फक्त 5 भागामध्ये विभागले गेलेले असणार आहे. पहिला आहे आपला प्रत्यक्ष मागणी, दुसरी असणार आहे अप्रत्यक्ष मागणी, तिसरी असणार आहे पूरक मागणी, चौथी असणार आहे संमिश्र मागणी आणि 5वं असणार आहे स्पर्धात्मक मागणी. आता प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी काय आहे हे आता आपण बघणार आहोत. चला जास्त आपण म्हणजे काय तर मागणीवरती हा जो व्हिडिओ बनवत आहोत आपण, याच्यामध्ये टाईम खूप घेणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत नको जा. महत्त्वाचं म्हणजे कारण हे व्हिडिओ बनवायला मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मलाच सगळं करावं लागते, तर तेवढी मेहनतही मी घेत असते. आणि 1-1.5 तास जेवढाही व्हिडिओ चालत असेल तर मी कंटिन्यू बोलत आहे, एवढं लक्षात ठेवायचं. माझी पण मेहनत आहे याच्यामध्ये. आता बघा प्रत्यक्ष मागणी. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, आपण जेव्हा स्वतःहून एखादी वस्तू परचेस करतो. आता हा व्हिडिओ मी स्वतः बनवत आहे, मी स्वतः एडिटिंग करत आहे, मी म्हणजे प्रत्यक्ष करत आहे ना. मग तसंच इथे कन्सिडर करायचं की प्रत्यक्ष म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, तर प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. बरोबर आहे. तुम्हाला जर एखादी वस्तू पाहिजे नसेल तर तुम्ही काय कराल, पाहिजे असेल ठीक आहे, खूपच म्हणजे अर्जंट आहे आणि तुम्हाला पाहिजे नाही ती वस्तू, तुम्ही काय कराल, पैसे घ्याल, असेल तर मम्मीला मागाल, पप्पाला मागाल, नाही तर काय कराल, ती वस्तू बाजारामध्ये घेऊन याल. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षरित्या त्या वस्तूचं काय केलेलं आहे, मागणी बघितलेली आहे, त्याची किंमत बघितली आहे, मार्केट कसं असतं ते बघितलेलं आहे, कसं ते वस्तूचं चढ उतार तुम्ही बघत आहात. जर ती वस्तू जर 200 रुपयाला असेल तर तुम्ही त्या भाव कराल, अरे दादा मला ही वस्तू नाही का 150 रुपयाला द्या, देत असेल तर ठीक आहे, नाही तर 10 रुपयांनी वाढून द्या, म्हणजे 160 रुपयाला तुम्ही देऊन द्या. आता त्याला जर परवडत असेल तर ती वस्तू तुम्हाला मिळून जाईल 160 रुपयाला. 200 रुपये म्हटलेले त्या वस्तूचे प्राईस. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष गेले तेव्हा तुम्हाला माहीत पडलं, अरे 200 रुपये प्राईस होती, पण ही वस्तू मला किती मिळत आहे, 160 रुपयाला मिळत आहे. माझा कितीचा झाला फायदा, 40 रुपयाचा फायदा झाला. मग तीच वस्तू 40ची तुम्ही दुसरी पण वस्तू घेऊ शकता त्या पैशानी. तेच इथे सांगितलेलं का प्रत्यक्ष मागणी हे आपण जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नसते. म्हणून ते म्हणतात की या वस्तू उपभोक्त्याच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. बरोबर आहे. ज्या प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते, उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपड्याची मागणी. बरोबर आहे. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न म्हणजे खायसाठी, कपडे घालायसाठी आणि
निवारा म्हणजे राहायसाठी आपल्याला ठिकाण असलं पाहिजे ना. आणि मग आपलं आरोग्य वगैरे आहे चांगलं तर आपल्याला दवाखाने असले पाहिजे ना. आता शिक्षणाची गरज सगळ्यांनाच राहते तर शिक्षण पण असलं पाहिजे. या आपल्या काय मूलभूत गरजा झालेल्या आहे. मग हे प्रत्यक्ष मागणी आपणच करतो ना. अन्नाची गरज आता असं तर आपण म्हणू शकत नाही का आज मी कपडे घातले उद्या घालणारच नाही असं आहे का. नाही, हे आपल्याला डेलीचे काम आहे म्हणजे प्रत्यक्ष मागणी आहे आपलीवाली. आपण अप्रत्यक्ष मागणी करता का नाही, हे प्रत्यक्ष मागणी आहे. अन्न आपल्याला रोजच 2 टाईम जेवायला पाहिजे नाही तर आपण काय करतो अन्नाची मागणी करतो, कपड्याची मागणी करतो, इथे अजून काही जर असेल शिक्षणाची मागणी करतो. असं इथे आपण ते प्रत्यक्षपणे जेव्हा करत असतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष मागणी आपण म्हणणार आहोत. आलं लक्षामध्ये. आता बघा अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय. आता अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. ठीक आहे. आणि या वस्तूची मागणी वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असते आणि ही मागणी उत्पादनाच्या वस्तूची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष केली जाते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. आता साखर कारखाना असेल, एखादा कारखाना बघू आपण तर त्याच्यामध्ये काय असणार आहे. आता साखर काय असंच बनते का नाही. शेतामध्ये जाऊन काय करावं लागते, ऊस न्यावं लागते. ऊस काय एकटा जण नेणार आहे का तर त्याच्यासाठी पण कारागीर लागते. मग ऊसामध्ये काही ना काय ते प्रोसेस होते असं 24 तासाच्या आतमध्ये ते ऊस न्यावं लागते कारखान्यामध्ये. मग ते जे प्रोसेस होत असते ते काय असणार आहे प्रोसेसिंग लेवलमध्ये चालत असते. मग ते आपण काय करतो हे अप्रत्यक्षपणे मला 10 लोक लागत आहे की 20 लोक लागत आहे हे याची नीड्स पाहून ते लोक काय करतात त्याची मागणी करत असतात. असं म्हटलं का मला 100 लोकच पाहिजे नाही फक्त असं त्यांनी म्हटलेलं आहे का नाही. तर मला याच्यामध्ये 200 लोक जर मला पाहिजे असेल तर मी 200 लोकांची काय करील तिथे मागणी करील. 100 तर नीड्स आहे पण मी 200 लोकांची मला खूप गरज आहे तर हे प्रत्यक्ष होणार आहे ना अप्रत्यक्ष होईल ना. हे तर प्रत्यक्ष झालं मला 100 लोक पाहिजे नाही. पण माझा जर कारखाना जर अजून चांगला डेव्हलप होत आहे अजून मला लोकांची गरज आहे तर मला अप्रत्यक्षपणे बाकीच्या लोकांची मागणी करावं लागेल ना. वस्तूची मागणी करावं लागणार आहे. ऊस माझ्याकडे जर जास्त येत आहे तर माझा साखर कारखाना बंद पडेल का नाही, अजून भरभराट होईल, लोकांना रोजगार मिळेल, लोकांची मागणी वाढेल. साखर आज जर 45 रुपये किलोनी मिळत आहे तर 30-40 रुपये किलोनी पण मिळू शकते. ठीक आहे. असं त्या वस्तूमध्ये काय असले पाहिजे ना मागणी उत्पादनाच्या वस्तूची आपण करत असतो. ठीक आहे. आता आपण तिसरा आपण बघूया त्याचे कारण काय आहे तर चला आता बघा पूरक मागणी. आता पूरक मागणी म्हणजे काय हे आता आज आपण बघणार आहोत. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर केली जाते. ठीक आहे. वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर आपण करू शकतो विकल्प आहे ना आपल्याकडे. ठीक आहे. जेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हटले जाते म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर आपण करू शकतो. म्हणजे असं जरुरी नाही की मला तीच वस्तू पाहिजे आणि दुसऱ्या वस्तूपणचा पर्याय अवलंब असेल तर आपण तेही करू शकतो. म्हणून ते म्हणतात की पूरक मागणीलाच संयुक्त मागणी पण असे म्हटल्या जाते. आता जर पेपरमध्ये आलं की संयुक्त मागणी आणि पूरक मागणी जर मी म्हटल्यावर मी जर पूरक मागणी शिकलो संयुक्त मागणी शिकलोच नाही तर त्याच्यामध्ये पण ते नाव सांगितलेलं असणार आहे. आता बघा विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. ठीक आहे. आता ती वस्तू जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा 1 किंवा अधिक वस्तू पण आपल्याला आपण काय करतो उपलब्ध करू शकतो. तर ते म्हणतात उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी हे पूरक आहे ना. शाई पेन आणि शाई. आता बघा आपण जेव्हा पेन घेतो तर त्याच्यामध्ये शाई असतेच तर शाईच नसते नीट त्याच्यामध्ये नीट ते जे असते लिक्विडच असतं तर ते तुम्ही करू शकता का पेन चालू शकता का नाही. जसं आता कार आणि इंधन गरजेचं आहे बरोबर आहे. कार तुमच्याकडं पडलेली आहे त्याच्यामध्ये पेट्रोलच नाही आहे डिझेलच नाही तर ते कार कोणत्या कामाची ती चालणार आहे का नाही. ठीक आहे. म्हणजे एकमेकांना हे काय आहे वस्तू पूरक असणार आहे. एक वस्तू जर आहे त्यामध्ये जर दुसरी पूरक गोष्ट असलीच पाहिजे. आता जसं आपल्याकडे लॅपी असते ठीक आहे लॅपटॉप असते. आता त्याचा चार्जरच तुमच्याकडे नाही तर तो बिचारा काय करेल लॅपी असून सुद्धा. त्याचं चार्जिंग पण महत्त्वाचं असते, चार्जरही महत्त्वाचं असते, इलेक्ट्रिक महत्त्वाची आहे. म्हणजे या सगळ्या काय आहे आपल्या महत्त्वाच्या वस्तू आहे आणि त्या आपल्याकडे असल्याच पाहिजे. ठीक आहे. आता बघा संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. जसं विजेची मागणी त्याची मागणी वेगवेगळ्या उपयोगासाठी केली जाते बरोबर आहे.
आता वीज इलेक्ट्रिसिटी जेव्हा आली आपल्याकडे, तर तुम्ही फक्त फॅनच यूज करता का? नाही. तुम्ही लाईट यूज करत आहात, तुम्ही कूलर लावत आहात, तुमच्याकडे फॅन चालत आहे, तुमच्याकडे मिक्सर चालत आहे, तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तुमचं लॅपी चार्ज होत आहे, तुमचा मोबाईल चार्ज होत आहे, विविध वस्तू त्याच्यामध्ये काय होत आहे, समाविष्ट होत आहे. म्हणजे संमिश्र प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ना एक मिक्सचर, त्या प्रकारे त्याचं काय ते यूज होत आहे. मग ते म्हणतात की विद्युत दिवे करायसाठी, पंखे, धुलाई मशीन इत्यादी सगळ्या कामासाठी विद्युतचा उपयोग होऊन राहिलेला आहे. बरोबर आहे. वॉशिंग मशीन आहे, सगळ्याच आहे, फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर, सगळ्याच गोष्टीसाठी म्हणजे ते काय झाले, संमिश्र काय झाले, ती मागणी झालेली असणार आहे. आता आपण बघूया स्पर्धात्मक मागणी. आता बघा, आताचं युग काय आहे, स्पर्धात्मक युग आहे. एखादा जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर आपण फेल झालो तर आपल्याला खूप वाईट वाटते, मग आपण दुसरं देत असतो. पण त्याच्यापेक्षा आपण काय करत असतो, अजून काही नवीन शिकलो पाहिजे ना. स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे ते काय म्हणतात तर ही अशा वस्तूची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात, जसं चहा आणि कॉफी. साखर आणि गूळ स्पर्धात्मक मागणी आहे. ठीक आहे. पहिलेच मी सांगितलं होतं, आपण जेव्हा सकाळी उठतो आपण चहा पितो, तर चहा आपल्याकडे साखर नाही तर आपल्याकडे गूळ असेल, पर्यायी वस्तू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे साखर, मग चहा आणि कॉफी दोन्ही. तुम्ही एखाद्या पाहुणे आले तुमच्याकडे तर तुम्ही काय म्हणाल, चहा घ्याल का कॉफी घ्याल की किंवा सरबत घ्याल, तुम्ही पर्याय तिथे दिलेला आहे. म्हणजे स्पर्धात्मक मागणी इथे काय असणार आहे, सुरू असणार आहे. आणि म्हणून हे जे चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी पण काय असणार आहे, स्पर्धात्मक मागणीमध्ये इथे येणार आहे. ठीक आहे. आता हा जो तक्ता दिलेला आहे हा आता आपण पूर्ण करू. आता बघा, प्रत्यक्ष मागणी काय आहे त्याचे उदाहरण. प्रत्यक्ष मागणीमध्ये काय होतं सांगा लवकर. अन्न होतं, अन्न. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, कपडे होते की नाही. पहिल्या याच्यामध्ये सांगितलेले उदाहरण अन्न आणि कपडे होते, हे आपले प्रत्यक्ष मागणी आहे. आता कापड उद्योगातील कामगार. आता कापड उद्योगात आपण साखरचं उदाहरण घेतलं होतं, साखर कारखान्याचं. तर मग इथे काय असणार आहे, कापड उद्योगातील कामगार. म्हणजे हे कोणती मागणी आहे, आपली अप्रत्यक्ष मागणी आहे. तर ठीक आहे, अप्रत्यक्ष मागणी आहे. कळलं. ठीक आहे. आता पूरक मागणी म्हणजे काय, तर इथे कॉफी पावडर दिलेला आहे. कॉफी तयार करण्यासाठी काय काय लागतं. ठीक आहे. काय लागतं, पाणी लागेल थोडंसं प्रमाणात, जास्त दूध नाही टाकू शकत, दूधही लागेल. ठीक आहे. साखरही लागेल, जे तुम्हाला साखर टाकायची असेल तर काय जे टाकायचं आहे, हेही काय झालेलं पूरक आहे एकमेकांना. ठीक आहे. नंतर आहे CNG आणि पेट्रोल, पेन आणि काय असते, पेन्सिल. मग आता आपण काय बघितलं होतं, पूरकच्या नंतर काय बघितलं होतं, संमिश्र मागणी. चौथ्या याच्यामध्ये संमिश्र मागणी शिकलो ना. ठीक आहे. इथे काय देऊन आपण, संमिश्र मागणी. ठीक आहे. कळलं. म्हणजे या गोष्टींनी पेन असेल तर पेन्सिल आहे, CNG आहे तर, आणि पेट्रोल पण आहे. ठीक आहे. आता दुधामध्ये आपण काय करू शकतो, चहा करू शकतो, दही करू शकतो, प्रत्यक्ष उपभोग पण करू शकतो त्याचा. आणि काय करतो, मिठाई पण बनवू शकते. आपले पेढे वगैरे दुधापासूनच बनत असते ना. म्हणजे यामध्ये काय असणार आहे, स्पर्धात्मक मागणी असणार आहे. ठीक आहे. ही काय आहे, स्पर्धात्मक मागणी असणार आहे. आला आपला हा चार्ट पूर्ण संपला. बघून घ्या एकदा काय राहिलेला आहे का. कारण आपले किती प्रकार शिकलेलो आपण, 5 प्रकार शिकलेलो आहोत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पूरक, संमिश्र आणि काय असणार, स्पर्धात्मक मागणी. आलं लक्षामध्ये काय असते, हा चार्ट समजला. चला आता आपण समोर घेऊ. आता ते म्हणतात की मागणी निर्धारण करण्याचे घटक किती असतात. आता बघा, वस्तूची मागणी निर्धारण करणारे घटक खाली प्रमाण दिलेले आहे, ते आता आपण बघणार आहोत. पहिला आहे किंमत. बरोबर आहे. वस्तूची आपण जेव्हा परचेस करत असतो, कोणती वस्तूची आपण किंमत पाहूनच तर करत असतो ना. असं काय गेलं आंधळ्या बळ्यासारखं एखादी वस्तू घेऊन येतो का. कारण आपल्या पॉकेटमध्ये किती पैसे हे तर आपल्याला बघावं लागते ना. मग वस्तूची मागणी निर्धारण करताना महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात. बरोबर आहे की नाही. व्यस्त संबंध दिलेला आहे. म्हणून ते म्हणतात की यामध्ये जेव्हा वस्तूची किंमत जर कमी असेल तर आपण काय करतो, ती वस्तू जास्त प्रमाणात विकत घेत असतो. किंमत वाढली तर कमी प्रमाणात घेऊन, व्यस्त संबंधच दिलेला आहे, आपल्यालाही माहिती आहे. चला मग नंतर आहे आपला, आणि तेव्हा वस्तूची किंमत अधिक असेल तर तेव्हा तुम्ही त्या प्रमाणात वस्तू खरेदी करा. दोन्ही व्यस्त संबंधच आहे एकमेकांना. दुसरं आता बघ, उत्पन्न. आता उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो, त्याच्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूच्या मागणीत घट होते. आता पहिले पण सांगितलेलं आहे, उत्पन्नाचा जो आपण क्रिया बघतो, आपण क्रयशक्ती किती आहे हे आपण बघावं लागते.
आपलं जर मंथली जर पेमेंट 1,00,000 रुपये असेल असं कन्सिडर करा, तर तुम्हाला वस्तू जर 25,000ची पण पडत असेल तर तुम्ही काय कराल, परचेस कराल. आणि तेच जर वस्तू तुम्हाला तुमची जे मंथली इन्कम आहे ते जर 25,000 रुपये असेल मंथली असं आपण कन्सिडर करून, तर तुम्ही खरंच ती वस्तू घेणार का? 25,000ची वस्तू घ्याल का त्या महिन्यामध्ये? नाही. घ्याल, पण कधी? जेव्हा तुमच्याकडे 25,000 रुपये येईल तेव्हा ती वस्तू तुम्ही परचेस करा. असं घेणार आहे का? नाही. आणि म्हणूनच ते म्हणतात की जसं तुमचं उत्पन्न वाढेल तर तुम्हाला ती वस्तू जास्त प्रमाणात खरेदी कराल किंवा ती वस्तू खरेदीच कराल. आणि जर तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्ही वस्तू काय कराल, परचेस कराल, पण नंतर कराल. ठीक आहे. म्हणजे ती प्रमाणात काय ते मागणी प्रमाणानुसार तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये घट पण करू शकता किंवा तुमची क्रयशक्ती वाढलेली आहे, तुमचा पेमेंट वाढलेला आहे, तर तुम्ही जास्त प्रमाणात खरेदी करू शकता. ठीक आहे. म्हणजे आपण जर उदाहरण घेऊन आंब्याचा सीझन आहे, 150-200 रुपये किलो आंबे असणार आहे, चांगले आंबे बघितलं तर तुमची क्रयशक्ती म्हणजे तुमची इन्कम जर जास्त असेल तर तुम्ही जास्त किलोनी आंबे घरी घेऊन जाल. ठीक आहे. जर तुमची मंथली इन्कम जर कमी असेल तर तुम्ही काय कराल, 1-2 किलोच आंबे घेऊन घ्याल. ठीक आहे. असं आपण कन्सिडर करून म्हणजे तुमच्या उत्पन्नावरती पण काय असते, वस्तूची मागणी आणि याच्यामध्ये काय असते, घट आणि वाढ होत असते. ठीक आहे. आता बघा पर्यायी वस्तूच्या किमती. आता पर्यायी वस्तूच्या किमती पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, तर आपण ते वस्तू वाढली काय कमी झाली काय काही फरक नाही पडत, कारण त्यानुसार आपल्याला दुसरी वस्तू पण आपण परचेस करू शकतो. आता ते म्हणतात जर कमी किमतीचा पर्याय उपलब्ध असेल तर ती वस्तू महागही झाली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ साखर आणि गूळ ची काही पर्यायी वस्तू आहे. साखर वाढली 45 रुपये किलो झाली आणि गूळ जर 20 रुपये किलो मिळून राहिला तर तुम्हाला काय गरज नाही आहे ना की साखरच वापरली पाहिजे, तुम्ही गुळही घेऊ शकता. आणि जेव्हा साखरचा उपयोग करायचा आहे तर तुम्ही साखरही घेऊ शकता. ठीक आहे. म्हणून जेव्हा साखरेच्या किमतीत वाढ झाली तेव्हा तुम्ही गुळाची मागणी वाढवाल, साहजिकच आहे. आता तुम्ही खेड्यापाड्यात जा, तुम्हाला सकाळी गुळाचा चहा देतात, साखर असते त्यांच्याकडे, पण ते काही विशिष्ट वेळ जेव्हा असते, काही सणासुदीच्या वेळेस असते त्याचा उपयोग करतात. ठीक आहे. म्हणजे पर्यायी वस्तू उपलब्ध आहे म्हणून आपल्याला मागणीचे विश्लेषण हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि हे आपल्या डेलीचं काम आहे ना, असं नाही का मी खूप म्हणजे वेगळं काही सांगून राहिली, इकॉनॉमिक्सवाले आले काही वेगळं सांगत आहे असं आहे का? नाही. तुमच्या मम्मीला विचारा, मम्मी म्हणा आज जर काही वस्तूचे भाव वाढले असेल तर तू काय करते? जर टमाटरचे भाव आज 100-150 रुपये किलो झाले तर मम्मी काय म्हणेल, अरे मी तर आमचूर आणते, जे मला 20-25 रुपयाचं पॅकेट मिळते, मी आमचूर टाकून देते. साहजिक झालं तिचं काम. ठीक आहे. आता त्यामध्ये पूरक वस्तूच्या किमती. ठीक आहे. हे झालं होतं का? नाही झालं. ठीक आहे. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्याचा त्याचा परिणाम इतर वस्तूच्या मागणीवर होतो, जसं कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी काय ते कमी होईल. बरोबर आहे. आता बघा आता इराण वगैरेचं युद्ध सुरू आहे, तर आपल्याकडे सांगितलं होतं का पेट्रोल आता आपल्याकडे साठाच नाही आहे. आता सिलेंडरचा पण बघा ना, सिलेंडर आपल्याला 25 दिवसांनी मिळत आहे, काही लोकांना 45 दिवसांनी मिळत आहे. म्हणून याच्यामध्ये पण काही ना काही कमी झालेलं आहे की नाही. म्हणून ते म्हणतात की वस्तू पूरकच्या किमतीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळत असते. मग इंधनाच्या किमतीत वाढच झाली तर कारची किंमत कमी होईल की नाही होणार आहे? ऑफकोर्स कमी होणार आहे, कारण कार काय पाण्यावर चालणार नाही आहे. ठीक आहे. पाणी भरपूर प्रमाणात असेल, तुमच्याकडे विहीर असेल, बोरिंग असेल, पण कार पाण्याने चालणार नाही आहे, इंधनच लागणार आहे. मग इंधन जेव्हा पेट्रोल डिझेल महाग आहे तर मग तुम्ही कार परचेस कराल का? साहजिकच आहे, त्या वस्तूची किंमत काय होणार आहे? कमीच होणार आहे. कळलं? चला आता कार आणि इंधन ते उदाहरण मी पहिले पण दिलेलं होतं. वस्तूचे स्वरूप कसे बदलणार आहे? जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किंमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. म्हणजे रक्तदाब नियंत्रणाचे औषध. ठीक आहे. वस्तूचे स्वरूप आता ते टाळता येण्याजोगेच नाही आहे, कारण हे तुमच्या शरीराशी अवलंबन याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वस्तुस्थितीशी निगडीत आहे. म्हणजे रक्तदाब नियंत्रणाचे औषधही तुम्हाला महत्त्वाचं असते. आता बघा कोरोना काळामध्ये ऑक्सिजन खूप महत्त्वाचं होतं, तर ऑक्सिजनच्या किमती वाढल्या नाही वाढल्या तरी काही फरक पडत होता का नाही, कारण ते आपल्याला गरज होती तेव्हा ऑक्सिजनची. आणि म्हणून ते वस्तूचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्याची जेव्हा आपल्या नीड्स असते तेव्हा आपण ती वस्तू काय करतो, किती महाग असली तरी ती परचेस करतो, कारण ते आपल्या आरोग्याशी संबंधित असते. कारण माणूस एकदाचा गेल्याच्या नंतर परत येत नाही. लक्षात ठेवा. पैसा तुम्ही कसंही कमवून घ्याल, आज 25 कमवत असेल तर उद्या 30-35 हजार रुपये कमवाल, पण
म्हणून ह्या ज्या वस्तू आहे, जेव्हा आपल्या आरोग्याशी संबंधित असते, आपल्या जीवनाशी संबंधित असते, तेव्हा आपण वस्तूची मागणी वाढली काय, कमी झाली काय, किती पण मध्ये वाढू दे, तरी आपण ती परचेस करतो. ठीक आहे. आता बघा, लोकसंख्येचे आकारमान. आपल्या भारत काय आहे, लोकसंख्येच्या आकारमानामध्ये पण खूप महत्त्वाचं आहे, खूप मोठा आहे. चीननंतर लोकसंख्या वाढत आहे आपले. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूची मागणी जास्त. जसे जसे लोक वाढणार आहे तसे ते वस्तूची डिमांड वाढणार. डिमांड वाढली, लोक काय करायला घेणार आहे. आणि लोकसंख्येचे आकारमान कमी तर वस्तूची मागणी साहजिकच कमीच होणार आहे. बरोबर आहे ना. आता चीन नंतर लोकसंख्येच्या नंतर आपलाच नंबर येतो भारताचा. ठीक आहे. तर मग लोकसंख्या वाढत आहे तर वस्तूची मागणी वाढत आहे. मग मागणी वाढत आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, वस्तूचं जे आपण म्हणून डिमांड आहे तेही सगळ्यात जास्त होणार आहे. लोकसंख्या जर घटत असेल तर तुमच्या वस्तूची किंमतही काय असणार आहे, घटत जाणार आहे. उत्पादन क्षमता पण काय असणार आहे, घटत जाणार आहे. आता बघा, भविष्यकालीन किमतीचा अंदाज कसा साधला जातो. भविष्यकालीन म्हणजे काय, वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सध्याच्या स्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत भविष्यात वाढेल अशा उपभोक्त्याचा जर अंदाज असेल तर सध्याच्या स्थितीला उपभोक्ता वस्तूची गरज काय करेल, खरेदी ती जास्त करेल. बरोबर आहे. आता बघा, आपण म्हणून की आता युद्धाचा जेव्हा टाईम होता, आपण म्हणून की खूप वस्तूच्या किमती काय असतात, वाढत होत्या. तर लोक काय करते, पर्चेसिंग जास्त करते. ठीक आहे. आता मग एकदम नॉर्मल परिस्थिती असेल, ठीक आहे, तर तेव्हा आपण वस्तूचा साठा कमी प्रमाणात आपल्या घरी आणून ठेवत असतो. कळलं. जसं कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागलेला होता, सगळेजण घरी होते, सगळ्यांना माहीत नव्हतं का एवढे महिने आपण लॉकडाऊनमध्ये घरात राहणार आहोत. पण लोकांनी काय केलं होतं, परचेस खूप साऱ्या वस्तू खरेदी करून दिल्या त्या. मग त्याच्या किमती पण वाढलेल्या होत्या. किंमत कमी झाली असं नव्हतं, सगळ्या किमती वाढून गेलेल्या होत्या. मग जशी स्थिती सावरत गेली तशा त्या वस्तूची किंमत कमी व्हायला लागले. लोकांनी पर्चेसिंग पॉवर खुशी काय केली, कमी केली. कारण पैसा जेवढा गरज असेल तेवढाच त्यांनी काय केलेलं आहे, खर्च केलेला असणार आहे त्या वस्तूमध्ये. जास्त काही खरेदी म्हणजे केलेल्या नाही आहे काही लोकांनी. पण ज्यांच्याकडे पैसेच नसेल आणि त्यांना ती गरज असेल तर मग आपल्याकडे काही मिशनही राबवण्यात आलेले होते. हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला माहिती नसते, पण एखादं हिंट असेल तर आपण काय करून ती वस्तूची खरेदी विक्री काय करतो, जास्त प्रमाणात करत असतो. ठीक आहे. म्हणजे भविष्य किमतीचा अंदाजही घेता आला पाहिजे ना. ठीक आहे. नंतर आहे जाहिरात. आता जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकाच्या आवडीनिवडीवर बदलत असतात आणि अनेक वस्तूची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधन आणि काय आहे, टूथब्रश. ठीक आहे. आता एखाद्या जाहिरात बघा ना, तुम्ही मोबाईल बघता, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्या घरी टी व्ही आहे, ज्यांच्याकडे टी व्ही नसेल त्यांच्याकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे टी व्ही आहे, त्याच्यात तुम्ही यूट्यूब चालवता. एखाद्या खूप सुंदर असं आपण म्हणून एखादी जाहिरात आली, एखाद्या बाईला जे कधी वस्तू पाहिजे नसेल ना त्याची वस्तू, तर ती खूप सुंदर दिसली, गोरी गोरी दिसून राहिली, तर ती क्रीम ती काय करेल, लवकर परचेस करा. अरे मी पण तर गोरी दिसली पाहिजे ना. त्यासाठी म्हणून ते जेवढ्या आकर्षित जाहिराती राहणार आहे, आता मी नाव नाही घेत कोणत्याच प्रोडक्टचं, पण आपण कारण यूट्यूबमध्ये आपण शिकवत आहोत, तर त्याला जर राग आला तर मग ठीक आहे ना, असं आपण कन्सिडर करू. मग ते म्हणतात की सौंदर्य प्रसाद म्हणजे जे ब्युटी पार्लरचं वगैरे जे कामं वगैरे राहतात, डेंटिंग पेंटिंग बायकांचं, त्याचं जर जाहिरात खूप चांगली देत असेल तर ते काय करेल, ती व्यक्ती, ती बाई वगैरे काय करेल, ती वस्तू पटकन खरेदी करेल. मग त्याची डिमांड वाढेल. ठीक आहे. जसं आपण आता टूथब्रश पण बघून आपण, त्याची पण डिमांड वाढत आहे. अरे हा टूथब्रश असला तर तुमचे दात खूप छान पांढरे होऊन जाईल. तुमचे जे पिवळे दात आहेत ते पण काय होणार आहे, छान व्हाईट होणार आहे. असं पण असते. एखादा ब्रश असेल तर या ब्रशनी जर तुम्ही चेहरा म्हणजे तोंड धुवत असाल तर तुमचे दात जे आहे खूप छान दिसतील, चमकूनही जाईल. असेही जाहिरात छान असते. म्हणजे आकर्षित जाहिरात जेव्हा होते तेव्हा तुमच्या आवडीनिवडीमध्ये पण साहजिकच आहे, बदल होणारच आहेत. कळलं. आता बघा, आवडीनिवडी पहिले सांगितलं होतं ते इथेच दिलेलं आहे. तुमची सवयी, फॅशन वगैरे, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयीच्या मागणीवरती काय त्याचा प्रभाव पण पडत असतो. तुम्हाला एखादी वस्तू जर किती पण महागात असेल तर तुम्हाला पाहिजेच आहे, तुम्हाला तर फॅशन सेन्स वगैरे सगळं समजत आहे आणि तुमच्याकडे पैसे पावर वगैरे खूप चांगली आहे, तर तुम्ही ती वस्तू खरेदीच करणार आहे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे तर तो काय करेल नंतर करेल. त्याला मला कोणतं एवढे हार्ड अँड फास्ट आहे. आता उदाहरणार्थ चॉकलेटची आवड असते सगळ्यांना, चहाची सवय सगळ्यांनाच असते, कारण सकाळी उठल्यापर्यंत आम्हाला काय असते, चहाचीच गरज असते, सायंकाळी पण चहाचीच गरज असते.
त्याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ते काय करतात, त्या वस्तूची मागणी चांगली होते. आता बघा मधामध्ये शरारा, घागरा असे मुलांचे फॅशन वगैरे काही ना काही येतच असते, मुलांचे मुलींचे म्हणा सगळ्यांचेच आहे. तर तेव्हा जेव्हा नवीन बाजारामध्ये येते तेव्हा त्याची क्रयशक्ती, लोकांमध्ये आकर्षणाची शक्ती किती चांगली असते. अरे त्यांनी माझ्या फ्रेंडनी घेतलेलं आहे, माझ्याकडे नाही तर मी पण पैसे जमा करते आणि ते घेऊन घेते. बरोबर आहे, म्हणजे फॅशन सेन्स पण इथे आपल्याला बदलताना दिसते आणि त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो. परंतु तेव्हा फॅशन कालबाह्य होते, त्यानंतर अचानक त्या वस्तूची मागणी कमी होते. बरोबर आहे. आता ती जर कालबाह्य झाली, ठीक आहे, कालबाह्य म्हणजे काय एकदम बाहेर फेकून देतात असं आहे का? नाही. ती फॅशन काही महिन्यापुरती येते, नंतर चाली जाते, मग दुसरी फॅशन येते. आता बघा ना, आता महाराष्ट्रीयन लुकमध्ये जेव्हा आपण नथ वगैरे घालतो त्याची फॅशन वेगवेगळ्या नथांची येऊन जाते. तर ती पुराणी जेव्हा नथ होते तिला साईडनी करते आणि नवीन नवीन प्रकारे काय करते, लोक घ्यायला पर्चेसिंग पॉवर जास्त असते आणि मग नंतर ती सेन्स चालले जाते, मग दुसरी येते. म्हणजे हा जो चक्र राहते असाच चालला जातो. म्हणजे काल बाह्य काही दिवसासाठी होते, मग अजून येते त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून मग तीच वस्तू काय होते, पुन्हा नव्याने काय होते आपल्याकडे पाहायला मिळत असते. आता कररचना काय आहे, वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवाची किंमत वाढून मागणी कमी होते आणि वस्तू व सेवांवर कमी कर लागल्यास त्या वस्तूची सेवा काय असते, किंमत कमी होऊन मागणी वाढते. बरोबर आहे. टॅक्स तुम्ही आता बघितलं होतं, पहिले आपल्याकडे टॅक्स पहिले नव्हतं, मग 5, मग 10%, मग 20%, 27%. एकदम लक्झरीज असेल तर त्याला 30%, 35% त्याच्यावरती टॅक्स आलेला होता. मग जर टॅक्स जास्त असेल तर तुम्ही ती वस्तू कमी प्रमाणात घ्या आणि टॅक्सच नसेल, 0% असेल तर तुम्ही वस्तू जास्त प्रमाणात घ्या. म्हणजे टॅक्सचं पण इथे उदाहरण आलेलं असणार आहे. ठीक आहे, टॅक्सचं. आता बघा इतर घटक काय असणार आहे. आता नैसर्गिक स्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी काय हे इतर घटक आहे. याही घटकांचा समावेश पण इथे केला जात असतो. ठीक आहे. आता मागणीचे नियम, लॉ ऑफ द डिमांड. आता लॉ ऑफ द डिमांड काय आहे हे आता आपण बघणार आहोत, त्याची प्रस्तावना काय आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, लक्षात ठेवा, पण आज आपण हा व्हिडिओ इथे कंप्लीट करणारच आहोत, कारण आपल्याला नंतर मागणीची लवचिकता काय आहे हे इथे आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ आणायचा आहे. ठीक आहे. पण व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रायबर आम्हाला खूप मोटिवेशन देत जातो, लोकांना नाही मला, कारण मी बनवते, मी सगळं करते, तर मला सगळ्यात जास्त गरज असते. ठीक आहे. चला आता बघा मागणीचा लॉ काय आहे. प्रस्तावना सगळ्यात पहिले महत्त्वाचं. सन 1890 प्रस्थापित झालेल्या अर्थशास्त्राची तत्वे, हे ग्रंथ कोणाचा होता, प्रोफेसर ऑल्फ्रेड. ठीक आहे, ऑल्फ्रेड मार्शल यांनी केलेला होता. कारण बघा मार्शलचा जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्र शिकलो होतो तेव्हा त्यांचा हा ग्रंथ होता. ठीक आहे, अर्थशास्त्राची मूल तत्वे हा त्यांचा ग्रंथ होता मार्शल यांचा. आता त्यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केलेली आहे आणि या नियमाद्वारे किंमत व मागणी यामध्ये परस्पर संबंध कसा स्पष्ट केला जातो हे त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलं आपण बघितलं किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध असते. आता ते काय म्हणते, त्याच्यामध्ये परस्पर संबंध कसा असतो हे त्यांनी सांगितलंय. कोणी सांगितलेलं आहे, मार्शल यांनी सांगितलेलं असणार आहे. आता जेव्हा आपण रिकाम्या जागा वगैरे बघतो, जोडा लावा बघतो, तेव्हा आपल्याला असेच उदाहरण मिळते, तेव्हा आपल्याला माहीत पडलं म्हणजे अरे पहिले तर सांगितलं तर व्यस्त संबंध, आता काय परस्पर संबंध. कोण होते, मार्शल. ठीक आहे, एवढं नाव लक्षात ठेवायचं. कधी सांगितलं, 1890. कोणते त्यांची बुक होती, ग्रंथ होता, अर्थशास्त्राची मूलतत्वे हा त्यांचा काय होता, ग्रंथ होता. आलं तोंडपाठ लक्षात आला. आता बघा सिद्धांताचे विधान काय आहे. आता प्रोफेसर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हे आपण पहिले पण बघितलं होतं, पण आता ते म्हणतात की काय सांगितलंय त्यांनी, परिस्थिती सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. एखादी परिस्थिती अशी असते की तेव्हा वस्तूची मागणी वाढणारच असते. मग अशी काहीतरी परिस्थिती असते त्यावेळेस काय त्या वस्तूची मागणी घटणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय गरज असते आपल्याला, इतर परिस्थिती काय असणार आहे, परिस्थिती इथे इम्पॉर्टन्स असणार आहेत. ठीक आहे. पहिले तर आपण बघितलं की पूरक संबंध असते, व्यस्त संबंध असते. मग यांनी परस्पर संबंध कसा सांगितलेला आहे तेव्हा. मग ते म्हणतात की दुसऱ्या शब्दात इतर वस्तूची परिस्थिती
कायम असतात व वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर काय असतो, विरोधी इथे असतो. ठीक आहे. आता बघा, मागणी आणि किंमत हे फलन संबंध कशा प्रकारे दर्शविले जाते. आता इथे जो डी आहे हा काय आहे, डी काय कन्सिडर करत असतो, वस्तूची मागणी म्हणजे डिमांड फॉर द कॉमोडिटी. आणि एक्स काय दर्शवितो, एक्स वस्तूची किंमत, वस्तू एक्स काय आहे ती वस्तू दर्शविते. ठीक आहे. मग आता काय असणार आहे, पी एफ पी एक्स काय दर्शवत असते. आता बघा, हे जे एफ आहे हे एफ काय आहे, फलन म्हणजे फंक्शन्स ऑफ, आणि पी एक्स म्हणजे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ द कमोडिटी इथे दर्शवित असते. आता ही गृहीतके बघणार आहोत. पहिलं गृहीतके काय आहे, स्थिर उत्पन्न पातळी. आता स्थिर उत्पन्न पातळी कशी असते, वस्तू मागणीचा नियम जर अनुभवाचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असते. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल. म्हणजे जेव्हा स्थिर उत्पन्न पातळी राहील तेव्हा म्हणजे ती वस्तू म्हणजे ग्राहकाची काय असली पाहिजे ना, अनुभवाची गरज असली पाहिजे ना तेव्हा. आता लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. ठीक आहे. लोकसंख्येच्या आकारमानात बदलत नाही म्हणतात. तर देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूच्या एकूण मागणी प्रभावित करते, पण त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर असते. ठीक आहे. लोकसंख्या आता वाढेल कमी होईल, कारण जन्माला आलं तर मृत्यू होणारच आहे. आज कितीतरी लोक कोणत्या कारणांनी चालले जातात. मग ते म्हणतात की आकारमानामध्ये पण काय ते बदल होत नाही, ते बदलत नाही, कारण आपली लोकसंख्या किती पण जास्त झपाट्याने वाढत असली तरी पण काय असते, लोक आपल्याकडनं म्हणजे निघूनच जात असतात. तर ठीक आहे. त्याच्यामध्ये पण एक इथे आपल्याला फरक पाहायला मिळणार आहे. लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. ठीक आहे. नंतर आहे पर्यायी वस्तूच्या स्थिर किमती. आता पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले तरी, कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तरी त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होणार नाही, कारण पर्यायी वस्तू उपलब्ध आहे ना आपल्याला. आपण जरुरी नाही का 100 रुपये किलो आहे म्हणून तेच खाल्लं पाहिजे ना. जर आपल्याला 50 रुपये किलोने दुसरी जर वस्तू मिळत आहे ते आपली गरज भागवत आहे तर आपण दुसरा पर्याय पण इथे अवलंबू शकतो. पूरक वस्तूच्या स्थिर किमती. आता पूरक वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले तरी, कारण पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला तरी त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरही होणार नाही, कारण आपल्याला दुसरा वस्तू आपल्याला काय करायचं मिळत आहे ना. जरुरी नाही आहे की तेच वस्तू घेतली पाहिजे, दुसरी वस्तू पण आपल्याला गरज भागवत आहे आपलीवाली. ठीक आहे. आता बघा, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. आता जरुरी नाही काही ती वस्तूची किंमत वाढली तर भविष्यामध्ये ती वस्तूची किंमत कमीच होणार आहे, म्हणून उपभोक्त्याची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही, कारण जर भविष्यामध्ये वस्तूची किंमत वाढल्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. ठीक आहे. जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली आणि भविष्यात ती कमी झाली असा जर अंदाज आपण पकडला आणि झालीच नाही तर मग तुम्ही ती वस्तू घेणं सोडणार आहे का, नाही. म्हणजे हाही आपल्याला भविष्य काळातील किमतीमध्ये बदल अपेक्षित आहे किंवा नाही आहे हेही आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. आता बघा, आवडीनिवडी, सवयी, तुम्ही काय प्राधान्य देता कोणाला, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही, कारण काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या डेली यूजच्या असतात त्या आपण घेत असतो. ठीक आहे. आता आपण म्हटलं की घरी मी 500 रुपयाचा ड्रेस घालते. ठीक आहे. 400 रुपयाचा ड्रेस घालते, मी 300 रुपयाचा पण ड्रेस घालते. आपण घरी आपण फॅशन सेन्स आपल्याला काय एकदम फॉलो केली पाहिजे असं काही गरज नाही आहे. हां, पण एखाद्या वेळेस आपल्याला खूप बाहेर जायचं असेल, पार्टीमध्ये वगैरे काही करायचं असेल किंवा एखादा सण आहे तर आपण जास्त किमतीमध्ये पण वस्तू काय करतो, खरेदी करतो, कपडे खरेदी करत असतो, आणि घरी आपण जास्त महागाचे कपडे घालत नाही कारण ते आपल्याला बाहेर घालायचे असते म्हणून. ठीक आहे. आता करविषयक बदल नाही. आता का बरं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबतच्या सरकारी धोरणाचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो, म्हणून सरकार काय करते, तर त्या डेली वेजच्या रोजच्या ज्या वस्तू असणार आहेत त्याच्यावर जास्त टॅक्स लावत नाही, कारण त्यांना माहिती आहे अरे हे तर आपल्या रोजच्याच वस्तू आहे, मग आपण याच्यावर टॅक्स लावून काही फायदा होणार आहे का, नाही, कारण मग याच्यावरती टॅक्स लावलेला लोक खाणार काय आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटला पण तेवढं काय असं नॉलेज असते एखाद्या वस्तूचं, तेही काही असंच काही घेतलं
आणि वहीवरती असं लिहिलेलं असं राहत नाही. त्यांच्याकडे पण खूप मोठे तत्त्वज्ञानी लोक असते की ते बघतात की ह्या वस्तूची किंमत वाढवली तर ती वस्तू लोक मागणी करेल की नाही करेल, कारण हे दैनंदिन जीवनाच्या गोष्टी असते आणि म्हणून करविषयक सरकारची धोरणाची कोणतेही बदल होत नाही हेही इथे काय धरले जाते, गृहीत धरल्या जात असते. आता बघा तक्ता, ते म्हणतात श वस्तूची किंमत आणि श वस्तूची मागणी. 50 रुपयाची वस्तू असेल तर तो 1 किलो घेईल, 40 रुपयाची असेल तर ती काय करेल, तो 2 किलो घेणार आहे. 30 रुपयाची असेल तर ती काय करते, 3 किलो आपल्या घरी घेऊन जाते. 20 रुपयाची असेल तर ते 4 किलो घेऊन जाते आणि 10 रुपयाची असेल तर 5 किलो घेऊन जाईल. म्हणजे जसजशी किंमत घटत आहे तसतशी वस्तूचं मागणी काय करत आहे, वाढत चाललेली असणार आहे. ठीक आहे. यात हा तक्ता इथे पूर्ण त्याने सविस्तर सांगितलेला आहे, कारण जास्त वेळ आपण घालवणार नाही आहोत. ठीक आहे, सगळं समजून सांगण्यामध्ये आता 1 तासाच्या वरती आपला व्हिडिओ चालला जाईल. ठीक आहे, कळलं लक्षामध्ये. म्हणजे जसजशी किंमत कमी कमी होत आहे तसतशी तुमची वस्तू घेण्याची पर्चेसिंग पॉवर काय होत आहे, वाढत वाढत चाललेली आहे. हे आपण सीमांत उपयोगितेमध्ये पण सगळं बघितलेलं असणार आहे, म्हणून जास्त इथे आपल्याला बोलायची आवश्यकता राहणार नाही आहे. ठीक आहे. आता मग हा वक्र कसा चाललेला आहे, आता बघा हा वरून काय चाललेला आहे, खाली चाललेला असणार आहे. मागणी वक्र असणार आहे. इथे किंमत दिलेली आहे 50 रुपये, ती 40, 30, 20 वगैरे दिलेली आहे. मग तुम्ही जर 50 रुपयाची वस्तू असेल तर तुम्ही एकच परचेस कराल, 40ची असेल तर तुम्ही 2 परचेस कराल. ठीक आहे. 30 रुपयाची असेल तर तुम्ही 30 रुपयाची तर तुम्ही 3 परचेस कराल. मग नंतर आहे 4 असेल, 20ची असेल तर तुम्ही 4 कराल, म्हणजे 4 किलोनी वस्तू तुम्ही परचेस कराल. आणि 10 असेल तुम्ही काय कराल, 5 किलो परचेस कराल. हे असं दिलेलं असणार आहे. पण हा जो वक्र इथे आपल्याला दिलेला आहे, हा जो डायग्राम आहे हा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. म्हणजे जसे वस्तूची किंमत कमी कमी होत आहे तुमची पर्चेसिंग पॉवर काय होत आहे, वाढत आहे. झालं, आलं लक्षामध्ये. नंतर आपण दुसरा तक्ता घेऊया. ते म्हणतात की श वस्तूची मागणी वाढली आणि यक्षाला किंमत दर्शविलेली आहे. ठीक आहे. म काय होत आहे, त्याचा मागणी वक्र दिलेला होता आणि मग डावीकडून उजवीकडे वरून खाली येत आहे. म्हणजे मागणी वक्राचा आकार काय होत आहे, ऋणात्मक इथे दिसत आहे, कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवित आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे ही जी डायग्राम आहे आपण पहिली पण बघितलेली होती. ठीक आहे. आता हे बघतात, हे करून बघा. सफरचंद प्रति किलो किती आहे आणि मग तुम्ही सफरचंदाची मागणी किती करत आहे ते बघा. 40 रुपयाची असेल तर तुम्ही 5 किलोची मागणी कराल. ठीक आहे. आता बघा इथे किंमत काय होत आहे, वाढत वाढत चाललेली आहे. 50 आहे तर तुम्ही काय कराल, 4 किलोची मागणी कराल. 60 रुपये असेल तर तुम्ही काय कराल, 3 किलो घेऊन जाल. 70 असेल तर तुम्ही 2 किलो न्याल. 80 असेल तर तुम्ही 1 किलो न्याल. इथे जर 100 असेल, ठीक आहे, 100 रुपये असेल तर तुम्ही काय कराल, 1 किलोच घेऊन जाल. ठीक आहे. म्हणजे इथे काय होत आहे, जसा पैसा वाढत आहे तसं काय होत आहे, तुमची किलोची पातळीची वस्तू घेण्याची आहे क्षमता ती कमी कमी होत चाललेली आहे. 40 रुपये तुम्ही 50 किलो काय घेताय, सफरचंद घेऊन चाललेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथे किंमत वाढत आहे तर तुमची मागणी सफरचंदाबद्दल काय होत आहे, कमी कमी होत आहेत. आता बघा मागणीच्या नियमाचे अपवाद काय आहे. ठीक आहे. आता जास्त नाही आहे, थोडंसंच राहिलेलं आहे. ठीक आहे, थोडंसंच आहे, आता 2च पेज राहिलेले आहे. आता मागणीच्या नियमाचे अपवाद काय, तर मागणीच्या नियमाचे काही अपवाद आपण बघू शकतो. जसं काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूची खरेदी करतो. किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली जाणारा असतो. म्हणजे हा वक्र कुठे चालला आहे, खालून असा वरती जाणारा राहील. ठीक आहे. हेही एक अपवाद असणार आहेत. जसं आपण आता 3.6ची आकृती बघणार आहोत. ठीक आहे. ही झालेली आहे. आता ही वाली अपवादात्मक जेव्हा आपल्याला क्वेश्चन इन पेपरमध्ये, तर अपवादात्मक मागणी आपल्याला कुठून चाललेली आहे, वरून खाली चाललेली आहे. पहिले काय होतं, वरून खाली चालले होतं. आता हे लोक काय करत आहे, खालून वरती चाललेले आहे. ठीक आहे. जसं आपण पायरी कन्सिडर करून आपलीवाली इथे य दिलेलं आहे, इथे क्ष दिलेलं आहे. ही डायग्राम सेम काढायची. आता हे जे म दिलेलं आहे हे कुठे चाललेली आहे, खालून वरती चाललेली. म्हणजे अपवादात्मक मागणीचा वक्र आपल्याला असा काढावा लागणार आहे. ठीक आहे.
जास्त आपल्याला टाईम आपण कन्झ्युम नाही करणार आता, ठीक आहे. आता मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला अपवाद काय आहे ते आपण बघूया. गिफेनचा विरोधाभास. तुम्ही गिफेनचा विरोधाभास बघितलेला आहे का? मी BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलपर्यंतचे तुम्हाला व्हिडिओ दिलेले असणार आहे, बँकिंगचे पण व्हिडिओ टाकलेले असणार आहे. तेव्हा बघा एखादी मागणीच्या नियमामध्ये गिफेन वस्तूचा पण मी उल्लेख केलेला आहे. तर ठीक आहे. म्हणजे गिफेन वस्तू म्हणजे काय? तर कनिष्ठ दर्जाच्या वस्तू, म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू. एक आपण कन्सिडर करून खूप हाय लेवलच्या वस्तू असते जे खूप श्रीमंत लोक घेत असतात, जे लाखोमध्ये येते. पण ते वस्तू खरेदी करायची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे, त्या मोठ्या लोकांमध्ये आहे. पण आपल्यासाठी पण काही ना काही वस्तू असते त्या प्रकारे ज्या आपण चांगल्या परचेस दिसते आपल्याला, आपण परचेस करू शकतो, त्याचा उपयोग करू शकत असतो. त्याला काय म्हणतात? गिफेनच्या वस्तू म्हणत असतात. म्हणजे कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू, ठीक आहे. गिफेन वस्तू की ज्या वस्तूच्या किमतीत कमी झाल्या तरी त्याच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी पण कमी होत जाते. किंमत कमी, मागणी कमी. का बरं? गिफेनच्या वस्तू आहे, काही ना काही त्याच्यामध्ये काय आहे, त्रुटी आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. कनिष्ठ दर्जाच्या वस्तू, हलक्या प्रतीच्या वस्तू पण असतात, ठीक आहे. आपण कारण मोठ्या वस्तू आपण घेऊ शकत नाही 1-1.5-1.5 लाखाच्या. आपल्याला तेवढी क्रयशक्ती नाही आहे आपली. जे मोठे लोक असते ते लोक घेतात, ठीक आहे. तेव्हा ते म्हणतात की सर रॉबर्ट गिफेन, म्हणजे त्यांचं गिफेन सरनेम होतं, त्यांच्या सरनेमवरूनच त्यांनी काय केलं, गिफेनचा विरोधाभास इथे सांगितलेला असणार आहे. आता ते कुठले होते? इंग्लंडचे. मग कनिष्ठ दर्जाच्या वस्तूमधील संबंध शोधून काढला तेव्हा पावाच्या किमती कमी होतात आणि तेव्हा वस्तूची व्यक्ती त्याची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्याची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्न वाढत होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू होत्या, जसं मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. मांस खरेदी करतात, ठीक आहे. याच्यामध्ये जास्त सांगायची गरज नाही आहे. हलक्या प्रतीचे पण आता बघा चांगले जे आपण म्हणून मांस खरेदी वगैरे करत असतात, तर काही वेस्टेज जो राहते आतमधला माल, तर तो कमी किमतीमध्ये पण देतात ते लोक. असं नाही काय खूप म्हणजे 800-900 किलोनी रुपयांनी किलोनी लोक घेतात म्हणून. तर जे आतमधलं ते वजडी वगैरे काही असते ना, तर ते लोक पण काय करतात, कमी पैशामध्ये पण देऊ शकतात, ठीक आहे. ते देतात. त्याला गिफेनचं काय म्हणतात? विरोधाभास म्हणायचं आता, म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू, ठीक आहे. आता प्रतिष्ठेच्या वस्तू. आता बघा प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे मौल्यवान वस्तू, हिरे, सोनं वगैरे हे काय आहे, प्लॅटिनम, हे काय आहे, म्हणजे मौल्यवान वस्तू आहे, प्रतिष्ठेच्या वस्तू आहे. मग याच्यामध्ये किती पण वाढ झाली तर आपण लोक तेवढे खरेदी करतात का? आता आपल्याला 150 काय आहे ग्राम, काय ते 1.5 लाखावरती 2 लाखावरती सोनं गेलं होतं, तर आपण तेवढ्या खरेदी करणार आहोत का? नाही. मग या प्रतिष्ठेच्या वस्तू कोणाच्या कामाच्या? श्रीमंत लोकांच्या कामाच्या. पण आपली क्रयशक्तीच नाही आहे तेवढ्या मोठ्या वस्तू खरेदी करायची. मग श्रीमंतच व्यक्ती त्याची काय करेल, वस्तूच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. आपल्यासारखे लोक करत नाहीत. मोठे श्रीमंत जे करोडोनी कमवतात त्यांच्यासाठी किती पण 2 लाखांनी वाढलं, 2 म्हणजे ग्रॅमनी वाढलं तरी ते लोक खरेदी करणारच करणार. आता बघा भविष्य काळातील वस्तूचा अंदाज कसा साधला जातो. आता भविष्यामध्ये काय होणार आहे आपल्याला माहीत नाही, पण कधी कधी आपण अंदाज साधत असतो, अरे बा ही वस्तू काढल्यानंतर महाग होणार आहेत. आता जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूच्या किमती वाढेल असा जर अंदाज असेल तेव्हा त्या वस्तूचा नियम हा खरा ठरत नाही. कधी कधी खरा ठरतो, कधी कधी खरा ठरतही नाही. मग अशा परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते काय करतात, अधिक मागणी करतात. जसं दिवाळीच्या दिवशी, आता दिवाळी जेव्हा येते तेव्हा तुम्ही बघा आपल्या मम्मीला विचारा, मम्मी साखर किती पण रुपये किलो झाली तरी तू 10 किलो 15 किलो का बरं घेऊन येते? अरे कारण तो दिवाळीचा दिवस आहे, सणासुदीचा दिवस आहे, विशिष्ट वेळ आहे, विशिष्ट ठिकाण म्हणजे येते ती एका वर्षातून एक वेळ येते, तर जास्तच मम्मी काय करेल, पक्वान करासाठी ती वस्तू घेऊन येईल. आता बघा तेल 70 रुपये किलो आहे, 70-80 रुपये किलो आहे. जर तीच तेलाची किंमत 100नी 120नी पण किलोनी वाढली तरी आपल्या घरचे लोक ते घेऊन येणार. कारण काय आहे, दिवाळीचा दिवस आहे, जेव्हा सणासुदीच्या दिवशी दिवस येते तेव्हा आपण ती वस्तू जास्त परचेस करत असतो, ठीक आहे. मग हे भविष्यकालीन वस्तू कितीही महाग झाल्या तरी आपण काही ना काही प्रमाणामध्ये त्या वस्तू आपण खरेदी करत असतो, ठीक आहे. मग त्यामुळे दिवाळीमध्ये किंमत अधिक वाढण्याची शक्यता असते, साहजिकच आहे. दिवाळी आली, सणासुदीचा दिवस आला तर किंमत वाढणारच आहे. आणि किंमत किती वस्तूची वाढली तरी आपण ते खरेदी करणारच आहोत, कारण हे आपल्या निगडीत आहे.
किमतीचा भास. आता अनेक वेळा उपभोक्त्याच्या असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून त्या वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होतो, म्हणजे उच्च दर्जाच्या वस्तू. ठीक आहे, म्हणजे असा भास होतो उच्च दर्जाच्या ज्या वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू आहे त्याच्यामध्ये पण. ठीक आहे, मग अज्ञान काय आहे? काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही ती वस्तू खरेदी करतात, तेव्हा त्यास तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूवरील किंमतबद्दल माहीत नसते. बरोबर आहे. आता बघा, एखादी वस्तू आपल्याला किंमत नाही माहीत आणि आपण एखाद्याला म्हटलं, अरे बाबा ही वस्तू घे आणि मला ही वस्तू आणून दे, कारण मला मी कधी बाहेर गेली नाही आहे आणि मार्केटमध्ये घुमलेली नाही आहे, कारण तुम्ही प्रत्यक्षपणे गेलेच नाही आहे, तर तुम्हाला कसं माहीत होणार आहे ती वस्तूची किंमत किती आहे? अरे मग ते 150 रुपये किलोही आणले तर तुम्हाला घ्यावंच लागेल, पैसे द्यावंच लागणार आहे, कारण तुम्ही प्रत्यक्षरित्या गेलेले नाही आहे तिथे. ठीक आहे, म्हणून त्याने अज्ञानही सगळ्यात महत्त्वाचं असते, कारण अज्ञान आणि ज्ञानी व्यक्तीमध्ये हाच फरक आहे, कारण तो प्रत्यक्ष जातो, अज्ञानी व्यक्ती जात नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं अज्ञानही की तुम्हाला काय घेऊन डुबत असते. आता सवयीच्या वस्तू, चहासारख्या विशिष्ट वस्तूच्या उपभोगाची जी सवय असल्यास अधिक किंमतीलाही गरजेनुसार तो खरेदी करणार आहे. सवयीची वस्तू आहे ना, कारण आम्हाला सवय लागलेली चहा प्यायची, सकाळी चहा, दुपारी चहा, सायंकाळी चहा, कारण हे आपल्या सवयीच्या वस्तू आहे. ही सवय जाते का? नाही. गेली तर मग काही दिवसासाठी जाते, कारण मेंटेन करावं लागते म्हणून. ठीक आहे, आता बघा, मागणीच्या नियमाचे अपवाद. प्रतिष्ठेच्या वस्तू काय आहे? ठीक आहे, काय आहे? काय आहे? हिरे. मग इथे आपण काय करू? सोने. ठीक आहे, सवयीच्या वस्तू काय असणार आहे? तुमची सवय. ठीक आहे, ते लिहा. विख्यात उत्पादन संस्थेच्या वस्तू जे असणार आहे ते लिहा तुम्ही इथे. ठीक आहे, मग आता याच्या सवयीच्या वस्तू काय असणार आहे? कपडे. ठीक आहे, कपडे, अन्न तुमच्या निगडीत आहे ना. झालं. आता विख्यात जे उत्पादन संस्थेच्या वस्तू पण तुम्ही लिहू शकता, काय तिथे भेटणार आहे तर. ठीक आहे, मागणीतील विचलन. आता आपल्याला करायचं काय आहे? थोडंसंच आपलं, बापरे अजून आहे. ठीक आहे, पण हा आपण इथे कंप्लीट करून टाकू. आता मागणीतील विचलन कसं होतं? आता बघा, इतर परिस्थिती बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतो तेव्हा त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. आता मागणीमध्ये चढ उतार कधी मिळतं? ते फ्लक्च्युएशन कसं होतं? म्हणजे तेजी आणि मंदीचा जो काळ असतो त्यालाच म्हटलं गेलेला आहे. मग ते म्हणतात की दोन इथे कारणे आहे, मागणीतील विस्तार म्हणजे प्रसारण पावणे, आणि एक खाली दिलेली आहे, ते आपण नंतर बघू. पहिले एकदा पूर्ण बघून घेऊ. मागणीतील विस्तार. इतर परिस्थितीत जसे आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीमध्ये काय असते? वाढ होते, तेव्हा त्यास मागणीचे विस्तार असे म्हणतात. ठीक आहे, फक्त काय होते? किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते. साहजिकच आहे, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी, लोक ती वस्तू परचेस जास्त प्रमाणात करणारच असणार आहेत. हे काय? विस्थापनाचं एक कारण असणार आहे. आणि म्हणून मागणी वक्र ही त्याच मागणी वक्राच्या खालच्या दिशेने सरकत असते, आणि हे इथे आपल्याला दिलेलं आहे. हे काय असणार आहे? खालच्या पेछेमध्ये काय असणार आहे? सरकताना आपल्याला दिसत आहे. बघा इथे, बघा खाली चाललेला आहे वक्र. हा म आणि म हा काय चालला? खाली चाललेला आहे. इथे य आणि क्ष आपण पहिले सांगितलं आहे, कन्सिडर केलेला आहे. मग हा जो क आहे इथनं, तर इथे चाललेला असणार आहे, खाली चाललेला असणार आहे ब, आणि मग हा एक वन जो आहे हा एक ब वनकडे चाललेला असणार आहे. म्हणजे हा जो मागणी विस्थापनाचा वक्र आहे हा कुठे चाललेला आहे? खाली चाललेला आपल्याला दिसत आहे आकृतीमध्ये. ठीक आहे, म्हणून ते म्हणतात की या आकृतीमध्ये दर्शविले आहे की म हा मागणी वक्र. बघा इथे हा जो म आहे आणि हा म आहे, हा मागणी वक्र स आणि स वन या बिंदूकडे त्याच मागणी वक्रावरती खालच्या दिशेने होणारे विचलन, मागणीतील विस्तार दर्शविले आहेत. म स आणि स वनला काय होत आहे? खाली इथे आपल्याला जाताना दिसत आहेत. आलं, म्हणून हे काय? मागणी विस्तार प्रसरण इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता बघा, दुसरं काय असणार आहे आपलं? मागणीतील संकोच किंवा अनुकूलन, आपण अंकुंचन म्हणतो त्याला, अंकुंचन. ठीक आहे, प्रसारण म्हणजे मोठे, अंकुंचन म्हणजे छोटे. ठीक आहे, आता इतर परिस्थितीमध्ये जसे आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न किती असणार आहे, आणि लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास अंकुंचन असे म्हणतात. किमतीमध्ये वाढ झाली, मागणी काय असणार आहे? साहजिकच आहे, कमीच होणार आहे.
किंमतमध्ये वाढ झाली तर मागणी कमीच होणार आहे. आपण पहिलेही तक्त्यामध्ये बघितलं होतं. पण त्यांनी त्याच्यामध्ये नाव काय दिलेलं आहे, प्रसारण आणि आकुंचन. लक्षात ठेवायचं. बस झालं. काही नवीन आहे का, नाही, फक्त डायग्राममध्ये थोडासा फरक दिलेला आहे आणि मग त्यांनी ते सांगितलेलं आहे. मग ही आकृती बघा, इथे य आणि क्ष दिलेला आहे आणि स इथे इथून काय असणार आहे, तो चाललेला असणार आहे आणि हा कुठं चाललेला आहे, खालून वर चाललेला असणार आहे आणि मला काय करत आहे, स आणि स वन इथे काय करत आहे, खालून वर चालला आहे. पहिल्या प्रसारणामध्ये काय असतं, तो वरून खाली जात आहे आणि हा काय चाललेला आहे, खालून वरती चाललेला असणार आहे. तर ठीक आहे. मग हे त्यांनी काय दिलेलं आहे, त्याच मागणी वक्राच्या दिशेने जाणारे हे काय विचलन मागणीतील आकुंचन म्हणजे संकोच इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागणीमध्ये बदल, किंमत स्थिर असेल तर आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून तेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते, त्याला मागणीतील बदल असे म्हटल्या जात असते. ठीक आहे. आता मागणीतील बदल थोडंसंच आता आपलं. ठीक आहे. आता मागणीमध्ये वृद्धी झाली, वाढ झाली म्हणजे इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती, अनुकूलन बदल होत असते. किंमत स्थिर झाल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा असं त्या मागणीला काय म्हणतात, वृद्धी म्हटल्या जात असते. म्हणजे वाढ होणे, वृद्धी म्हणजे वाढ होणे. ठीक आहे. हे आपल्या आकृतीमध्ये इथे दर्शविलेली आहे. ठीक आहे. ही आकृती आहे. मागणीची वृद्धी कशाप्रमाणे चालत आहे, म्हणजे ही इथे जे आहे स्थिर होत आहे आणि हे जे आहे आपल्याला असं इथे जाताना दिसत आहे. ठीक आहे. आणि हे जे म आणि म वन आहे हे पर्याय काय ते स्थानांतरित झालेले म आणि म वन हा मागणी वक्र मागणीमधून काय झालेले वृद्धी होत आहे असं आपल्याला दिसत आहे. आता वृद्धी झाली तर मागणी जर ऱ्हास म्हणजे घटही पाहून घेऊन आपण. मग हा आपला इथं पॉईंट संपलेलाच आहे. इतर परिस्थिती म्हणजे जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल बदलत होते तेव्हा किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असे म्हटले जात असते. म्हणजे हेही त्याच्यामध्ये काय असणार आहे, पॉईंट असणार आहे मागणीच्या ऱ्हासाचे. म्हणजे मागणी जर कमी होत आहे, त्याचा ऱ्हास होत आहे, मग हा मागणी वक्र आपल्याला इथून आपल्याला जाताना दिसत आहे आणि हा असा इकडे चाललेला असणार आहे. ठीक आहे. म1 म2 आणि इथे म2 म्हणजे त्याचा म आणि ब1 इथे दिलेला असणार आहे. तर ठीक आहे. म्हणजे हा मागणी वक्र आपल्याला इथे ऱ्हास पावताना दिसत आहेत. आता बघा शेवटचाच पॉईंट आहे, करून बघा. ते म्हणतात की मागणी आणि समग्र मागणीमध्ये काय फरक आहे. मागणी करणं हे सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना आहे. व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार होते त्याला मागणी असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे विशिष्ट वस्तू, विशिष्ट परिस्थिती सगळ्यात गरजेचं असणार आहे. आणि समग्र मागणी म्हणजे काय चालला, हा स्थूल शास्त्राकडे चाललेला आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा कडे चाललेला आहे. मग समग्रमध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट आपण रोजगार पातळी कशी असते, उत्पादन झालेल्या वस्तूच्या किमतीमधील झालेल्या अपेक्षित विक्री मूल्य कसे असते, समग्र इथे आपण काय म्हणतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये शिकत असतो. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात आपल्याला मोठ्याची गरज नसते, लहान असते. मग हे विशिष्ट फक्त वेळेची, विशिष्ट किमतीची आणि व्यक्तीची खरेदारीसाठी तिथे आवश्यक असते. पण जेव्हा समग्रकडे येतो आपण, स्थूल अर्थशास्त्राकडे जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला रोजगार पातळी आपली नाही तर सगळ्यांचे गरजेचं असते, उत्पन्नाची गरज असते. इथे हा पॉईंट इथे आपला संपलेला असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. मागणीचे विश्लेषण हा प्रकार इथे पुन्हा तिसरा चॅप्टर इथे आपल्याला अ नंबरचा इथे संपलेला आहे. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे मागणीची लवचिकता कशी असते त्याबद्दल येणार आहे. ठीक आहे. आणि हे जे सगळे जे दिलेले आहे हे सगळं उदाहरण इथे आपल्याला क्वेश्चन वगैरे हे आपण नंतर करणार आहोत. कारण PDF द्वारे मी तुम्हाला अजून याच्यामधलं बेसिक आहे ते शिकवणार आहे. म्हणजे तुमच्या पेपरच्या अनुषंगाने एवढं तुम्हाला डिटेल लक्षात आलं का तुम्ही बरोबर लिहू शकता. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. यानंतरचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. थँक्यू.